मागील महिन्यात अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी औरंगाबाद दौऱ्याच्या वेळी पत्रकार परिषदेत घोषणा केली होती की लवकरच महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्यालय औरंगाबाद येथून मुंबईला हलविले जाणार आहे. वक्फ अधिनियम 1995 नुसार वक्फ बोर्डाचे कार्य पद्धतशीरपणे चालविणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असताना ते कर्तव्य पार पाडण्यासाठी जी पावले उचलणे बंधनकारक आहे, गरजेची आहे, ती पावले न उचलता फक्त आपला अधिकार गाजवित वक्फ बोर्डाचे मुख्यालय औरंगाबाद येथून मुंबईला हलविण्यात काय तर्क आहे? वक्फ बोर्डाचे काम व्यवस्थितरित्या चालविण्यासाठी संपूर्ण बोर्ड अस्तित्वात आणणे आणि बोर्डाचे आदेशानुसार कार्य करण्यासाठी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक करणे, आवश्यक अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्गाची नेमणूक करणे गरजेचे असताना ते न करता राज्य शासन फाजीलपणाचे निर्णय घेऊन आपला सनकीपणा दाखवित आहे. वक्फ अधिनियमाचे कलम 23 नुसार वक्फ मंडळावर कायमस्वरूपी म्हणजेच फुल टाईम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक गॅझेटमध्ये नोटिफिकेशन काढून करणे गरजेचे आहे. तसेच तो अधिकारी मुस्लिम धर्माचा आणि शासनाचे उपसचिवाचे दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसावा. तसेच त्या अधिकाऱ्याची निवड वक्फ मंडळाने शिफारस केलेल्या 2 व्यक्तींमधून करणे आवश्यक आहे. या पद्धतीने नेमण्यात आलेला अधिकारीच वक्फ अधिनियम 1995 अन्वये कायद्यातील तरतुदीनुसार कार्य करण्यास पात्र आहे. इतर पद्धतीने नेमण्यात आलेला व्यक्ती कायद्याच्या तरतुदीप्रमाणे काम करूच शकत नाही. त्यांनी केलेली कामे कायद्याने नल अँड वाईड ठरणारी आहेत. मागील काही वर्षापासून एक ट्रेंड सुरू झाला आहे. तो म्हणजे कलम 23च्या तरतुदीनुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची फुल टाईम नेमणूक न करता कोणत्या तरी खात्याच्या एखाद्या अधिकाऱ्याला किंवा एखाद्या उपसचिवाला वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला जात आहे. त्याबाबतचे गॅझेटमध्ये नोटिफिकेशन न काढता थातूर मातूर 2 ओळीचे आदेश काढले जातात. असे अधिकारी अनधिकृतरित्या बोर्डाची कामे करीत असताना दिसून येत आहे. अशाच पद्धतीने नेमण्यात आलेल्या म्हणजेच अतिरिक्त कारभार सोपविलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने 10 दिवसापूर्वी त्यास वक्फ अधिनियमानुसार अधिकार नसताना औरंगाबाद येथील कार्यालयात येऊन डायसवर बसून प्रत्यक्ष सुनावण्या घेऊन कार्य करीत असल्याचा देखावा केला आहे. तसेच आता 2-3 दिवसानंतर पुन्हा औरंगाबाद येथे येऊन सुनावण्या घेणार म्हणून त्यांनी पक्षकारांना तारखा दिल्या आहेत, नोटिसा पाठविल्या आहेत. कलम 23 प्रमाणे नेमणूक नसताना अशा स्वरूपाच्या क्वासी ज्युडिशियल हिअरिंग डायसवर बसून घेणे हा कायद्याचा अपमानच आहे. अशा व्यक्तीने घेतलेल्या सुनावण्या घेतलेले निर्णय हे नल अँड वाईड ठरणारे आहेत. अतिरिक्त चार्ज असलेले असेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून गैरकायदेशीर सुनावण्या घेतल्या जात असल्याची तक्रार मुख्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सेंट्रल वक्फ काउन्सिलकडे नाशिक येथील एक चार्टर्ड अकाउंटंट सय्यद आरिफ अली यांनी मागील वर्षी केली होती. त्या तक्रारीची दखल घेत सेंट्रल वक्फ काउन्सिलकडून प्रधान सचिवांना कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
परंतु अद्यापही कायद्याची खिल्ली उडवत अनधिकृतपणे नेमण्यात आलेल्या व्यक्तीकडून कामे करवून घेतली जात आहेत. अतिरिक्त कारभार असलेल्या या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून अशी गैरकायदेशीर कामे करून घेण्यासाठी अल्पसंख्याक विभागाच्या मंत्र्याकडूनच दबाव टाकण्यात येत असल्याने तो व्यक्ती अनधिकृतपणे सुनावण्या घेत आहे व अधिकार नसताना कामे करीत असल्याची माहिती सूत्राकडून दिल्ली गेट न्यूजला मिळाली आहे. त्याचप्रमाणे आता जर या अधिकाऱ्याने डायसवर बसून अशा प्रकारे गैरकायदेशीर सुनावण्या घेतल्या तर त्याबाबतची FIR दाखल करण्यासाठी काही लोक तयारी करीत असल्याची माहिती पण मिळाली असून मुस्लिमांशी संबंधित विषयावर केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रातही हिटलरशाही पद्धतीने फरमान सोडल्या जात असल्याची चर्चा आहे.